3 मोटारसायकलींसह 1120 लिटर हातभट्टी दारू जप्त। भरारी पथकाची कारवाई। 3 मोटरसायकलींसह 1120 लिटर हातभट्टी दारू जप्त। भरारी पथकाची कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवर 3 दुचाकीस्वारांना हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलं। सविस्तर वृत्त असं की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं 1 फेब्रुवारी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या 3 मोटरसायकली पकडल्या। या कारवाईत भरारी पथकानं सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बालू काशीनाथ पवार व 39 वर्षीय राहणार मुळेगाव तांडा या इसमास 5 रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारू त्याच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक MH13CG 4761 वरून वाहतूक करताना पकडलं। तसेच सुरेश शंकर राठोड वय 40 वर्षीय राहणार मुळेगाव तांडा या इसमास 5 रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारू त्याच्या सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक MH13DS 9209 वाहतूक करताना ताब्यात घेतलं। एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण वय 39 वर्षीय राहणार मुळेगाव तांडा याला त्याच्या सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक MH13DN 7428 वरून 4 रबरी ट्यूबमध्ये 320 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 57,400 किमतीच्या दारूसह एकूण 2,57,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा करचे व वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडले। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।